चला मंडळी, आज आपण गौरी गणपती स्पेशल फराळासाठी एकदम खस्ता खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी बनवणार आहोत। या शंकरपाळीला भरपूर अशा लेयर्स पडल्या जातात आणि 3 ते 4 पटीने ही शंकरपाळी आहे ती फुगली जाते। खायला म्हणाल तर खूपच टेस्टी अशी लागते, एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। नक्की अशा पद्धतीची शंकरपाळी आहे ती बनवून बघा। आता इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यानंतर ती एका टोपामध्ये घालून घेतली। त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलं आणि हे आता आपण गरम करून घ्यायचं आहे। गरम करत करत चमच्याने हलवत हे साखर आहे ती संपूर्ण दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे। आता ही साखर विरघळते तोपर्यंत आपण एक बाजूला आहे ते मैद्याचं पीठ आहे ते चाळून घेणार आहोत। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। तुम्हाला मी याच बाउलने दाखवते की किती बाउल किंवा किती कप भरून झालेला आहे। आता इथं बघाल तर 2 कप सुरुवातीला मी भरून घेतलेले ते चाळून घेतलेले, नंतर 1 कप पूर्ण भरलेला आहे, असे 3 कप भरलेले आहेत। आता हा संपूर्ण मैदा आपण याच्यामध्ये वापरणार आहे। आता इथं दूध गरम झालेलं आहे, तर इथं ती 1/3 कप आहे ते पातळ म्हणजे रूम टेम्परेचरवरचं तूप घेतलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर पिठामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर त्यावरती जे गरम केलेलं कडकडीत तुपाचं मोहन आहे ते घालायचं। इथं तुपाऐवजी तुम्ही डालडा किंवा मग तेलाचं मोहन घातलं तरी चालू शकतं, पण तुपाने जी शंकरपाळीला टेस्ट येते ना ती खूप वेगळी टेस्ट येते आणि अप्रतिम अशी लागते। आता इथं कडकडीत मोहन आहे ती सगळ्या पिठावरती घालून घ्यायचं आहे। इथं तूप गरम आहे तर बघा इथं एकदम असा चरचर आवाज येतोय आणि आता हे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि त्यानंतर मग आपण हाताच्या साहाय्याने हे सगळं तूप आहे ते पिठाला व्यवस्थित मिक्स होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं चांगलं हे तूप पिठामध्ये मिक्स होईल तेवढं छान खस्ता आपली शंकरपाळी बनली जाते आणि त्याला लेयर्स चांगल्या पडल्या जातात। आता इथं बघा याचा मुटका तयार होतं म्हणजे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे। त्यानंतर जे आपण दूध गरम करून घेतलं होतं साखर दूध घालून ते एकदम थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर पिठामध्ये घालून आहे ते थोडं थोडं घालत आपण मळून घेणार आहे। आता सुरुवातीला इथे एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत आपण पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पीठ मळलं जातं, एकदम पातळ पण होत नाही आणि एकदम घट्टही होत नाही। तर बघा आता अशा पद्धतीनं थोडं थोडं घालत मी हे मळून घेत आहे। यातील थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, बाकीचं संपूर्ण जे दूध घेतलं होतं आणि साखर घेतली ती याच्यामध्ये लागलेली आहे। अशा पद्धतीने पीठ आहे ते मळून घेतलेलं, थोडं घट्टसरच मळून घ्यायचं, जास्त पातळ मळायचं नाही आहे। बघा अशा पद्धतीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। चला तर आता आपण याच्या गोळे तयार करून घेऊया। हे पीठ आहे ना ते मळल्यानंतर अजिबात हाताला चिपकत नाही, असं तेलकट बनतं, म्हणजे ज्यावेळेस आपण पोटपोटावर लाटणार आहोत तर त्याच्यासाठी पिठीची गरज लागणार नाही आहे। आता इथं बघू शकता पोटपोटावर लाटताना अजिबात ते लाटण्याला किंवा खाली पळपोटाला अजिबात चिपकलं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आपलं पीठ आहे ते तयार झालं पाहिजे। आता इथं लाटी लाटून घ्यायची, लाटी थोडीशी जाडसर लाटायची। आता इथे मी छोट्या छोट्या लाट्या केलेल्या आहेत आणि त्याच मी कट करून घेणार आहे। कट करायला पण इझी जातात आणि जाडी ठेवायला पण आपल्याला व्यवस्थित समजलं जातं। तर थोडीशी जाड लाटी ठेवायची म्हणजे काय होतं, तळताना व्यवस्थित त्या छान अशा शंकरपाळ्या आपल्या फुगल्या जातात आणि त्याला लेअर चांगली पडते। फक्त शंकरपाळी करताना कट करताना थोडीशी लहान आकारात करायची म्हणजे छानपैकी भाजली जाते आणि फुगताना व्यवस्थित फुगली जाते। आता बघा मी ताटामध्ये काढून घेते। अशाच आपण दुसरीही लाटी घेऊया आणि तीही अशीच लाटून घ्यायची आहे। थोडी जाड लाटी ठेवली ना की छानपैकी शंकरपाळी फुगली पण जाते आणि आपल्याला ते खाताना खस्ता लागते आणि त्याच्या लेयर आपल्याला दिसल्या जातात। जेवढी तुम्ही पातळ बारीक कराल तर तेवढी शंकरपाळी आहे ती फुगली जात नाही। तर अशा पद्धतीने बघा मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण हे अशाच कट करून घ्यायच्या आहेत। एका साईडच्या कडा कट केल्या की काय होतं, शंकरपाळीचं पीठ आपलं वेस्ट जात नाही आणि सगळ्या शंकरपाळ्या त्या यूजमध्ये येतात आपल्याला, आणखीन सगळ्या एका आकारामध्ये येतात, दिसायलाही खूप छान दिसतात। बघा आता साईडला अजिबात म्हणजे शंकरपाळी हे राहिलेली नाही आहे, म्हणजे तुकडा वगैरे पडलेला नाही आहे, परफेक्ट शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। इथं तेलही गरम झालेलं आहे। आता आपण शंकरपाळी ती तळायला टाकूया। इथं गॅस आहे ते स्लो ते थोडासा मीडियममध्ये ठेवायचा आहे, शक्यतो स्लोवरतीच भाजून घ्यायचे आहेत। थोडं तेल थंड झाल्यासारखं वाटलं तर थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि ह्या शंकरपाळ्या त्या सोनेरी रंगापर्यंत खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। बघा याचा कलर आहे तो चेंज होत चाललेला आहे। आता मी काढून घेते। शंकरपाळी आपली परफेक्ट तळून तयार झालेली आहे। ज्यावेळेस तेलातील बुडबुडे एकदम कमी होतात त्यावेळेस समजायचं की शंकरपाळी पूर्णपणे आपली तळून तयार आहे।
टाकल्यानंतर 1 ते 2 वेळा चांगलं व्यवस्थित हलवत न्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूनी शंकरपाळी आहे ती तळली जाते, सगळ्या बाजूनी त्याला तेलामध्ये तळायला इझी पडतं। तर मधून सारखं हलवत असं सोनेरी रंगापर्यंत शंकरपाळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। आता इथं बघू शकता शंकरपाळी ती किती छान अशा फुगलेल्या आहेत एकदम, म्हणजे ज्यावेळेस कट केलं तेव्हा त्यांची साईज आणि त्यानंतर तळल्यानंतरची साईज खूप अशी मोठी झालेली आहे। छानपैकी शंकरपाळ्या फुगलेल्या आहेत आणि एकदम खस्ता खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते। तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, अशाच आपल्या काही रेसिपींसाठी। बघा आता ह्या शंकरपाळ्या आहेत त्या बाकीच्या राहिलेल्याही मी तळून घेते आणि आतून एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, अप्रतिम। तुम्ही अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की एकदा बनवून बघा, कशी तुमच्या झालेल्या आहेत त्या मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर आता इथं सगळ्या शंकरपाळ्या त्या तळून झालेल्या आहेत। 2 वाट्यांमध्ये 3 वाटी आपण मैदा घेतला होता, त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या शंकरपाळी येथे तयार झालेली आहे। अप्रतिम अशी शंकरपाळी चवीला लागते आणि खायला तर एकदम खुसखुशीत खस्ता लागते। तर या गौरी गणपतीमध्ये फराळासाठी नक्की अशा पद्धतीची शंकरपाळी करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी। भरपूर लेयर्सवाल्या आणखीनही काही रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केले, त्याही तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहता येतील। गौरी गणपतीच्या फराळासाठी किंवा दिवाळी स्पेशल काही युनिक रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या त्याही तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये चंद्रकला अप्रतिम आहे, चिरोटे आहेत, आणखीन बर्फी वगैरे आहे, तर त्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।